सर इतक्या कमी वयामध्ये तुम्हाला यश मिळालं, सिद्धी मिळाली, बॉलिवूडमध्ये तुम्ही नाव कमवलं, मराठीमध्ये नाव कमवलं, एवढं सगळं असताना, इतकी प्रसिद्धी असताना तुम्हाला कधी गळची बाधा नाही झाली, तुम्ही कधी मीपणा मिळवला नाही, हे सगळं कुठून आलं? हे श्रेय कशाचं? स्वभाव, अपब्रिंगिंग. दुसरी गोष्ट म्हणजे तसं पाहायला गेलं तर आम्ही बेसिकली लोअर मिडल क्लासची माणसं, त्यामुळे काही प्रमाणात आपण असंही म्हणू शकतो दॅट आय कम फ्रॉम अ पुअर हाऊस. आज जर तुम्ही सचिन पिळगावकर हे नाव सर्च केलं ना कुठेही, तर त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी, त्यांनी केलेले शोज या सगळ्या गोष्टी नंतर येतात. आधी येतात ते त्यांच्याविषयी बनत असणारे मीम्स, त्यांनी दिलेल्या मुलाखती, त्यांच्यावरचे रोस्ट व्हिडिओज, त्यांच्यावरचं होणारं ट्रोलिंग. आणि आता हे ट्रोलिंग या लेवलला वाढलंय ना की लोक फक्त वाटच बघत असतात की कधी एकदा सचिन पिळगावकर काहीतरी बोलतायत आणि कधी एकदा आम्ही त्यांना जाऊन ट्रोल करतोय. पण मग प्रश्न असा पडतो की सचिन साहेब एवढे ट्रोल का होतात? ते सोडून बाकी कोणी ऍक्टर्स नाही आहेत का? त्यांनाच का म्हणून प्रत्येक वेळी टार्गेट केलं जातं, ट्रोल केलं जातं? सर्वात आधी ही गोष्ट क्लिअर करतो की हा कोणता रोस्ट व्हिडिओ नसणार आहे. सो जर तुम्ही रोस्ट पाहायच्या उद्देशाने हा व्हिडिओ पाहायला आलाय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. आणि नाही मी इथे सचिन सरांना डिफेंड करायला आलोय किंवा त्यांची बाजू मांडायला आलोय. या व्हिडिओचा मुद्दा एवढाच आहे की सचिन सर नक्की ट्रोल कशामुळे होतात, सचिन सरांनाच एवढं टार्गेट का केलं जातं, याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अखिलेश आणि तुम्ही पाहता डीप डाईव्ह सिनेमा. तर यामागचं ते ऑब्वियस कारण आहे ज्याच्याविषयी सगळेच जण बोलतात की सचिन सरांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी तो ॲरोगन्स दिसून येतो, ते थोडे इगोइस्टिक वाटतात, सतत मीपणा त्यांच्या बोलण्यामध्ये दिसून येतो. कारण ती म्हणाली की मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहेच की तुम्ही 60 वर्षाचे झालं. कारण तुमच्या ऍक्शन्स आणि तुमच्या वागणुकीवरनं ते अजिबात वाटत कोणालाही नाही. आता ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खरंच इतके ॲरोगंट आहेत का जितके ते त्यांच्या मुलाखतीमध्ये दिसतात हे आपल्याला माहित नाहीये. सो या मुद्द्यावर मला फार बोलायचंच नाही. पण जी दुसरी दोन कारणं आहेत ती माझ्या मते खूप महत्वाची आहेत आणि आपण त्याच्याविषयी जास्त बोललो पाहिजे. आता सचिन सर कशावरून जास्त ट्रोल झालेत? त्यांची गाणी, त्यांच्या जाहिराती वगैरे जर सोडलं तर त्यांची जी वक्तव्य आहेत त्यांच्या मुलाखतींमधली, त्याच्यावरून ते सर्वाधिक ट्रोल झालेले आहेत. आता मित्रांनो, तुम्ही अशा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला पाहिल्या असतील ज्यांना एखाद्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा कित्येक दशकांचा अनुभव आहे. असं कोणीतरी असेल ज्याने आयुष्यभर खूप पर्यटन केले, खूप देश पाहिलेत. तुम्ही त्याच्या शेजारी जर बसला तर तो तुम्हाला भरपूर अनुभव सांगेल, त्याचे भरपूर किस्से सांगेल. एखादा रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे, त्याच्याकडे बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी असतील शेअर करण्यासारख्या. तर सांगण्याचा पॉईंट काय आहे, अशी जी क्षेत्र असतात ना ज्यांच्याशी आपण फार संपर्कात नाही, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कुठेतरी कुतूहल नक्कीच असतं. त्या क्षेत्रातल्या व्यक्तींचे किस्से, त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला आवडतात. आणि सचिन पिळगावकर देखील एक्झॅक्टली हेच करतायत. कारण त्यांना 6 दशकांचा अनुभव आहे चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याचा. त्यांनी अक्षरशः बॉलिवूड असो किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री असो आपल्या डोळ्यासमोर मोठी होताना पाहिली. कित्येक मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले. सो अर्थात त्यांच्याकडे सांगण्यासाठी भरपूर काही आहे. पण मग त्यांनी सांगितलेले किस्से आपल्याला ऐकायला का आवडत नाही? कारण इथे प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये? त्यांच्या स्टोरीच्या नरेशनमध्ये. एक चांगला स्टोरी टेलर जो असतो ना, तो कायम किस्सा सांगताना किंवा अनुभव सांगताना त्याचा एखादा कायम त्या कथेच्या सिच्युएशनला सेंटरमध्ये ठेवतो, त्या कथेला सेंटरमध्ये ठेवतो. त्या सिच्युएशन वेळी ॲटमॉस्फिअर कसं होतं, कोणते कोणते लोक त्यामध्ये सहभागी होते, ते लोक मग त्याच्यावर रिॲक्ट कसे झाले, एकंदरीतच ती मोमेंट, तो किस्सा, तो अनुभव इतका खास किंवा मेमोरेबल का आहे हे सांगण्यावर त्याचा भर असतो. त्याच्यासाठी ती सिच्युएशन महत्वाची असते, त्याच्यासाठी तो किस्सा सांगणं महत्वाचं असतं. त्याचा त्या सिच्युएशनमध्ये किती मोठा रोल होता किंवा तो किती इम्पॉर्टंट आहे हे तो वारंवार हायलाईट करत नाही. कारण तुम्ही जर कथा सांगण्याच्या ऐवजी तुमचं स्वतःच कॉन्ट्रीब्युशन सारखं सांगत राहिला तर कथेत काय घडलं हे बाजूला राहतं आणि तुम्ही त्यामध्ये काय केलं हेच प्रेक्षकांना ऐकायला लागतं. आणि याचा परिणाम काय होतो, ठराविक काळानंतर हा पॅटर्न जेव्हा प्रेक्षकांना सारखा सारखा दिसायला लागतो तेव्हा त्यांना हे समजतं की अरे सिच्युएशन जरी कोणतीही असली तरी शेवटी हाच माणूस त्या सिच्युएशनचा हिरो बनतोय. प्रत्येक वेळी हाच माणूस बरोबर आहे, यांनी काहीतरी सांगितलं तेव्हाच लोकांना ते समजलं, यांच्या ऍडवाइसमुळे कुणाला तरी फायदा झाला, यांनी काहीतरी बदल सुचवले म्हणून ते काम चांगलं झालं. सो जर प्रत्येक कथेमध्ये हाच माणूस नायक आहे, हाच माणूस त्या कथेच्या केंद्रस्थानी आहे आणि सगळी कथा फक्त त्याच्याच अवतीभोवती फिरते, तर प्रेक्षक म्हणून तुम्ही त्याच्यावर किती वेळा आणि का विश्वास ठेवाल? एका पॉईंट नंतर प्रेक्षकांना समजायला लागतं की अरे हा माणूस सिच्युएशन सांगत नाहीये, हा माणूस त्या सिच्युएशन मधलं स्वतःचं महत्व सांगतोय. सचिन सरांच्या बाबतीत एक्झॅक्टली हेच होतं. आता त्यांनी सांगितलेले सगळेच किस्से काही खोटे असतील का? तर मुळीच नाही. त्यांना जर इतका मोठा अनुभव आहे इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा तर अर्थातच त्यांनी तो अनुभव इतरांना मदत करण्यासाठी वापरला असेल. पण इथे फरक हाच आहे की तुम्ही तुमची स्टोरी नरेट कशी करताय. तुम्हाला मी 2 उदाहरणे देतो की एकच घटना 2 वेगवेगळ्या प्रकारे कशी नरेट करता येते. पहिलं वर्जन आहे का, मी एका फार मोठ्या सिनेमामध्ये काम करत होतो आणि त्यामध्ये जो माझा सहकलाकार होता त्याला एक सीन करताना खूप अडचण येत होती. रिटेकवर रिटेक होत होते पण काही केला त्याला तो सीन जमतच नव्हता. मग मी पुढे आलो, त्याला काहीतरी सल्ला दिला, त्याला काहीतरी बदल सुचवले आणि त्यानंतर त्यानं जे काम केलं ना ते खूप अप्रतिम होतं. आता याचंच दुसरं व्हर्जन बघा. आम्ही या सिनेमात काम करत होतो आणि माझा जो सहकलाकार होता त्याला एका सीनमध्ये काम करायला थोडी अडचण येत होती.
रिटेक व रिटेक घ्यावे लागत होते, त्यामुळे तो थोडासा हताश झाला होता. त्यानंतर आमच्यामध्ये नक्की काय चुकतंय आणि काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे यावर थोडीशी चर्चा झाली. पण त्यानंतर त्याने ज्या प्रकारचं काम केलं ते पाहताना आम्ही सगळेच अवाक झालो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता आणि मला तो कायम लक्षात राहील. आता तुम्ही मला सांगा, काय फरक आहे दोन्ही उदाहरणांमध्ये? माझा हा किस्सा सांगण्यामागचा उद्देश काय आहे, की त्या सहकलाकाराने किती चांगलं काम केलं. सो तो सहकलाकार त्या कथेच्या सेंटर स्टेजला असला पाहिजे. पण पहिल्या उदाहरणात त्याचं कौतुक करताना आम्ही स्वतःच महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला. त्याने काम चांगलं केलं यापेक्षा मी सल्ला दिला म्हणून ते काम चांगलं झालं, हे माझ्या बोलण्यातून प्रेक्षकांना जाणवलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये मात्र मला माहित आहे की स्पॉटलाईट त्या कलाकाराला द्यायची आहे. सो मी स्वतःला त्या सिच्युएशन मधून साईडलाईन केलं आणि त्या कलाकाराने किती चांगलं काम केलं हे सांगण्यावर मी जास्त भर दिला. सचिन सरांच्या बाबतीत मला हाच फरक वारंवार दिसतो, की ते जेव्हाही किस्सा सांगतात त्यांचा भर किस्सा किती चांगला होता यापेक्षा ते त्या किस्स्यामध्ये किती महत्वाचे होते यावर असतो. अमजदचा आवाज हा गब्बर सिंगचा आवाज वाटत नाहीये. तो पायलट मध्ये त्यांनी कितने आदमी थे असं म्हटलं होतं. मी म्हटलं नाही, नीचे की सूर में बोल, पट्टी पुरी नीचे कर, बिकॉज आय एम अ सिंगर ऑल्सो. मला ऑक्टेव्स कळतात काय ते. म्हणजे नीचे की ऑक्टेव्ह में कितने आदमी थे. भलेही त्यांनी सांगितलेले सगळे किस्से खरे असोत, पण त्यांची जी नरेशन करण्याची पद्धत आहे ना, त्यातून हेच दिसते की ते वारंवार स्वतःचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात. दुसरं एक महत्त्वाचं कारण जे मला वाटतं ते आहे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामध्ये बदललेलं नातं. मित्रांनो, आज आपण सोशल मीडियाच्या काळात जगतोय आणि सोशल मीडियामुळेच लोकांमधल्या इन्सिक्युरिटीज देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढल्या. कारण प्रत्येक जण हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तो किती वेगळा आहे किंवा तो किती चांगला आहे. तुम्ही लिंक्डइन उघडा, तिथे लोक सांगतात की त्यांचे अचिव्हमेंट्स काय आहेत. तुम्ही इंस्टाग्राम उघडा, तिथे लोक त्यांचे ॲस्थेटिक फोटो शेअर करतायत, ते कोणत्या देशांमध्ये फिरतायत, त्यांची लाईफस्टाईल किती चांगली आहे, ते किती लाईफ एन्जॉय करतायत हे त्यांना सांगायचंय. प्रत्यक्षात आपण सोशल मीडियावर दाखवतो तेवढा आनंदी कधीच नसतो, पण केवळ व्हॅलिडेशन मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपली एक फेक इमेज तयार करून ती विकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आता काय झाले, लोकांना तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती वेगळे आहात हे ऐकून कंटाळा आलाय. लोकांना आता ऑथेंटिसिटी हवी, लोकांना आता खरेपणा हवा. त्यांच्यासारखी जमिनीवर पाय असणारी माणसं त्यांना पाहिजेत, पण या खोट्या सोशल मीडियाच्या काळात त्यांना ती दिसतच नाहीयेत. त्यामुळेच तुम्ही हा बदल पाहिला असेल की आज प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटी तो किती मिडल क्लास आहे, तो किती साधा आयुष्य जगतो हेच सांगण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो. त्यांच्या PR टीम्सने त्यांना हेच सांगितलं असतं की बाबा स्वतःची बढाई करू नकोस, तू किती साधा सरळ माणूस आहेस हेच सांगायचा प्रयत्न कर. आता बघत असाल तुम्ही सोशल मीडिया, ते तुम्हाला मंदिरात जाताना दिसतील, पारंपरिक पोशाखात दिसतील, कुठेतरी रस्त्यावर उभा राहून वडापाव खाताना दिसतील. आता ते दिवस गेले जेव्हा शाहरुख खान हातामध्ये सिगरेट घेऊन बिंदासपणे इंटरव्ह्यू द्यायचा किंवा सलमान खान घरातल्या सोफ्यावर बसल्याप्रमाणे त्याच्या मनात जे काय आहे ते डायरेक्ट बोलायचा. आता शर्यत कशाची आहे? आता शर्यत आहे तुम्ही किती ग्राउंडेड आहात हे दाखवायची. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की जे बरेच युट्यूबर्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत ते कदाचित त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये करोडपतीही झाले असतील, पण आजही ते सामान्य माणसांच्या अडचणी, सामान्य माणसांच्या सिच्युएशन्स त्यांच्या व्हिडिओमधून मांडत असतात. कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या प्रेक्षकांनी हाच कंटेंट पाहून त्यांना मोठं केले. आज तुम्ही कोणताही बॉलिवूड कलाकार घ्या, तो जरी खऱ्या आयुष्यात नसला तरी स्वतःला हंबल दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. मुलाखत देण्याच्या आधीच त्याला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हे त्याला माहित असतं. तो देखील सगळ्या प्रश्नांची सांभाळून विचार करून उत्तर देतो, कारण त्याला माहित असतं की त्याचं कोणतेही वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट काढलं जाईल आणि ते पुढे व्हायरल होईल. त्याच्या पॉडकास्टच्या लहान लहान क्लिप्स काढल्या जातील आणि तो जे बोलतोय त्याचा काहीतरी भलताच अर्थ काढला जाईल. म्हणूनच आजचा प्रत्येक सेलिब्रिटी हा विचारपूर्वक व्यक्त होत असतो. सचिन सरांचं काय चुकतं माहितीये, त्यांना हेच समजत नाही की प्रेक्षकांच्या कलाकाराकडून असणाऱ्या अपेक्षा आता बदलल्यात. त्यांना आता नाही ऐकायचंय की तुमच्यामध्ये किती टॅलेंट आहे, तुम्ही किती परफेक्ट आहात, तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही प्रेक्षकांपेक्षा कसे वेगळे आहात. त्यांना आता पाहिजे की अरे हा माणूस सुद्धा आपल्यासारखंच आयुष्य जगतोय, याला सुद्धा या गोष्टींची भीती वाटते, याच्यामध्ये सुद्धा काही इन्सिक्युरिटीज आहेत, हा माणूस सुद्धा माझ्याप्रमाणे इनपरफेक्ट आहे. कारण काय आहे माहितीये का, आपला आजचा समाज खूप फ्रस्ट्रेशन मध्ये जगत असतो. सकाळी लोकलमध्ये धक्के खा, नंतर 9 ते 5 ची नोकरी करा, तिथे बॉसची बोलणी खा, घरातली कटकट, पैशांचा स्ट्रेस, ट्रॅफिक, सिस्टीम विरुद्धचा राग, या सगळ्याविषयी असणाऱ्या भावना त्याला त्या ठिकाणी व्यक्त नाही करता येत. त्यांना तो राग व्यक्त करायला, त्या भावना व्यक्त करायला काहीतरी माध्यम हवं असतं आणि ते त्यांना सोशल मीडियामुळे मिळतं. त्या ट्रोलिंग वगैरे सगळ्या गोष्टी यातूनच होतात. आता मी या लोकांची बाजू नक्कीच घेत नाहीये, पण एक कलाकार म्हणून जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही किती ट्रोल होत आहात, तुमच्याविषयी काय बोललं जाते, तुमच्याविषयी काय भावना आहेत, तर तुम्ही स्वतःहून अशा लोकांना संधी का देता? का वारंवार त्याच गोष्टी करता ज्याच्यामुळे तुम्ही आधी ट्रोल झालेले आहात? मला काय वाटतं, एक कलाकार म्हणून तुम्ही जर आज सोशल मीडियावर दिसणार असाल तर तुम्हाला मीडिया ट्रेंड असावं लागतं. कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत, कोणते विषय सेन्सिटिव्ह आहेत. एखादा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला जातोय तेव्हा तो प्रश्न विचारण्यामागचा उद्देश काय आहे
हे तुम्हाला समजलं पाहिजे. जुन्या काळातल्या ज्या मुलाखती होत्या त्या पूर्ण टेलिकास्ट व्हायच्या. आजच्या काळात एक पॉडकास्ट बनतो आणि त्याच्या 15-20 सेकंदाच्या क्लिप्स पुढे व्हायरल होतात. मग लोक त्याच 15 सेकंदाच्या क्लिप्स बघून खाली कमेंट करतात आणि शिव्या घालतात. लोकांकडे पूर्ण पॉडकास्ट बघण्याचा वेळच नसतो, सो ते तेवढंच बघून माणसाला जज करतात. म्हणूनच आपण जे बोलतोय ते लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, लोक त्याच्यावर कमेंट करणार आहेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या काळात तुम्ही मुलाखतीमध्ये काहीही बोलला तरी लोकांकडे ती माहिती व्हेरीफाय करण्याचा कोणता मार्ग नव्हता. आज लोकांना लगेच कळतं. एक गुगल सर्च केला तरी तुम्ही किती खरं बोलताय आणि किती खोटं बोलताय हे समजेल. जर तुम्ही एखादा किस्सा एक्झॅजरेट करून सांगत असाल तर ते प्रेक्षकांना लगेच समजेल. म्हणूनच सचिन सरांना एक प्रेक्षक म्हणून मी एवढाच सल्ला देईन, एक असा प्रेक्षक म्हणून जो तुमचे सिनेमे पाहत लहानाचा मोठा झालाय, की तुम्ही सोशल मीडिया थोडा जपून वापरा. जिथे गरजेचं आहे तिथेच व्यक्त व्हा. गरज नसेल तर पॉडकास्ट, मुलाखती इत्यादी करू नका. किंवा सरळ सरळ मी हेच म्हणेन की तुम्ही सध्या मीडियापासून लांब राहा. तुमचा पुढचा सिनेमा येईपर्यंत तुम्ही कुणाला दिसूच नका. कारण तुमच्यावर ज्या लेवलवर ट्रोलिंग होते ना आज, ते पाहून मला प्रेक्षक म्हणून वाईट वाटते. आणि आता मला एक गोष्ट प्रेक्षकांना सुद्धा सांगायची आहे. या सगळ्याचा परिणाम काय झालाय माहितीये? आज कोणताही मराठी कलाकार स्वतःविषयी 2 शब्द जरी चांगले बोलला ना, भलेही त्याच्यामध्ये कुठे एरोगन्स नसेल किंवा त्याचा उद्देशही नसेल स्वतःचं कौतुक करण्याचा, तरीही लोक खाली कमेंट करतात की अरे हा तर महागुरूंच्याच पंक्तीतला आहे, माझीच लाल संघटना, 200 मतांनी आघाडीवर वगैरे वगैरे. मला यातून हेच दिसतं की मराठी कलाकार सध्या सॉफ्ट टार्गेट झालेले आहेत. अरे हा तर स्वतःला मोठा समजतो, अरे हा कोण लागून गेला, हा कोण आपल्याला सांगणारा, ही आपली आजकालची मेंटॅलिटी झाली. मराठी कलाकार सोडून तुम्हाला बाकीच्या इंडस्ट्रीज मधले कलाकार दिसत नाहीत का? तुम्हाला एक प्रसिद्ध किस्सा माहित असेल कादर खान आणि अमिताभ बच्चन यांचा. कादर खान एक लेजेंड आहेत. अमिताभ बच्चन यांच्या बऱ्याच सिनेमांचे डायलॉग सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. तर अमिताभ बच्चन आणि कादर खान ही खूप चांगले मित्र होते. पण एक दिवस एक मोठा प्रोड्युसर कादर खान यांना म्हणाला की तुम्ही अमिताभ बच्चन यांना अमित म्हणू नका, तुम्ही त्यांना सर म्हणा, त्यांना सर म्हटलेलं आवडतं. त्यावर कादर खान म्हणाले की अरे अमित तर माझा मित्र आहे, मी माझ्या मित्राला सर कसं काय म्हणायचं? तर यावर तो प्रोड्युसर म्हणला की नाही, अमिताभ बच्चन यांना सरच म्हणायचं, अमित नाही म्हणायचं. एवढ्याशा कारणावरून अमिताभ बच्चन आणि कादर खान यांच्यातला बॉन्ड संपला. अमिताभ बच्चन यांनी कादर खान यांच्याशी बोलणं कमी केलं. बच्चन यांचं असं वागणं अर्थातच कादर खान यांना पटलं नव्हतं. ते त्याने खूप जास्त हर्ट झाले. क्या किसी कोई आदमी अपने दोस्त को, अपने भाई को किसी और नाम से पुकार सकता है? नामुमकिन बात हुई, मैं नहीं कर सका वो, इसीलिए शायद फिर मेरा उनसे वो राब्ता नहीं रहा, जो इसीलिए खुदा गवाह में मैं नहीं था. अहो फक्त बच्चनच काय, सगळ्या मोठ्या कलाकारांविषयी तुम्हाला असे काही ना काही किस्से ऐकायला मिळतील. फरक काय तर काही गोष्टी मीडिया समोर आणतो, काही गोष्टी मीडिया समोर आणत नाही. तर या सगळ्याचा सारांश काय तर प्रत्येक कलाकार हा शेवटी माणूस आहे आणि कोणताच माणूस हा परफेक्ट नसतो. प्रत्येकामध्ये काही चांगले वाईट गुण असतात. तुम्ही त्यांच्या चांगल्या गुणांकडे पहा, त्यांचे वाईट गुण तुम्ही घेऊ नका. हे बघा, ट्रोलिंग करणं काय पूर्णपणे वाईट आहे असं नाहीये. कधी कधी एखाद्या माणसाला रियालिटी चेक देण्यासाठी अशी ट्रोलिंग गरजेची असते. तुम्हाला मीम्स बनवायचे, रोस्ट बनवायचे तर खुशाल बनवा, पण त्याची कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. बिलो द बेल्ट जाणं किंवा पर्सनल अटॅक करणं हे चुकीचं आहे. आपण ज्यांना रोज सहज म्हणून ट्रोल करतो त्यांचीही फॅमिली आहे, त्यांना बायको आहे, लहान मुलं आहेत, याचाही कधीतरी विचार करा. तर एवढंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी. तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.